श्री सतीश दादा जाधव यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक टॉवर फॅन आलेला आहे. तसेच श्री चिरंजीव भिंगारे यांच्याकडून मालिकावीर म्हणून या ठिकाणी सायकल आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वर भोईर यांच्याकडून गोलंदाज फलंदाज मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक म्हणून चषक आलेले आहेत. तसेच श्री रोहित निळेकर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी एक टॉवर फॅन आलेला आहे. त्याचप्रमाणे श्री दिनेश शेठ पाशिलकर यांच्याकडून लागणारे बॉल बॉक्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. श्री योगेश महाडिक यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शूज देण्यात आलेला आहे. या सर्वांचं या ठिकाणी खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, परंतु घेता घेता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि असेच सर्व हे दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केलाय, सहकार्य केलंय, त्या सर्वांचं या ठिकाणी खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. कारण मित्रांनो, देणारे जर नसतील तर एवढी मोठी टुर्नामेंट होणं खूप कठीण आहे. आणि म्हणून या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया आपण मॅच कडे, जिथं सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोलाड हिल्स विरुद्ध गावदेवी बाहे. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रणय, लास्ट स्ट्राईक एंडला सागर, सागरजी तेलंगे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळेस मात्र नंबर 1 वर बॅटिंग करण्यासाठी. याच दरम्यान टॉपेल लागलाय. पहिलाच बॉल हवेमध्ये, बॉल खाली, क्षेत्ररक्षक ओहो, जवळजवळ 3-4 क्षेत्ररक्षक एकाच जागी जमा झाले होते. प्रणयचा झेल झालाय ड्रॉप. प्रणयला पहिली लाईफ लाईन जीवनदान इथं सुरू झालंय. पहिली संधी बनवली होती पहिल्या बॉलवर. बॉलर अथर्व या बॉलरने चांगला बॉल हाताळला होता, टॉपेल चांगला होता आणि याच दरम्यान झेल मिस होताना जरूर मिळतोय. सिंगल एक धाव, स्वतःचं खातं ओपन केलंय. इथं श्री गणेश जरूर केलंय आणि एक धाव स्कोर कार्डवर. षटकार आपण पाहूया. दुसरा बॉल याच दरम्यान आपण पाहतोय जरूर इथं जोरदार अपील. जोरदार अपील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. षटकातील दुसरा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला अथर्व या बॉलरचा. पुन्हा एकदा तिसरा बॉल सागरजी तेलंगे यांच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, पण याच दरम्यान झेल टिपलाय. सागरजी तेलंगे डकवर बॅक टू दी पवेलियन. एक मोठा फटका मारण्याचा प्रयास केला होता, पण इथं आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये कव्हर मध्ये झेल टिपलाय. सागर तेलंगे जात आहेत मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का कोलाड ही संघाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी बघूया कोण येतोय. नवीन फलंदाज कोलाड हिल्स संघाकडून मुकुंद नंबर 3 वर बॅटिंग मार्क वर. पहिला धक्का जरूर या ठिकाणी अथर्व या बॉलरने दिलाय. 3 चेंडू षटकातील एक धाव स्कोर कार्डवर. 1 विकेट लॉस कोलाड हिल्स संघ. षटकातील आपण पाहतोय चौथा बॉल. यावेळेस आपण पाहतोय सिंगल एक धाव कंप्लीट आणि वाईडचा इशारा. 1+1 अवांतर 2 धावा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. 3 धावा स्कोर कार्डवर. एक सुरुवात करताना कोलाड हिल्स संघ पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटच्या चेंडूला स्टेअर केलाय. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. लॉंगचा क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी तैनात आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल एकच धाव मिळतीये. एका धावेने स्कोर कार्डवर बदलाव होतोय. स्कोर कार्ड या ठिकाणी वधारलं जात आहे. टोटल धाव संख्या 4 धावा
जरूर पाहायला मिळतील. 1 विकेट लॉस कोलाड हिल्स टीम. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय. यावेळेस आपण पाहतो जबरदस्त या ठिकाणी प्रयत्न केला गेलाय, पण इथं मात्र खरंच प्रयत्नांना सलाम करावा लागेल. हा झेल जर पकडला असताना तर नक्कीच सर्वात उत्कृष्ट झेल झाला असता, पण झेल इथं होतोय ड्रॉप आणि मिळतंय तब्बल 2 धावा. या 2 धावेने आपण पाहूया 6 धावा स्कोर कार्डवर कोलाड हिल्स संघ. षटकातील पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हा ट्रॅकरचा बॉल, याला वाटतं मात्र समोरच्या दिशेला जरूर खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेला हा बॉल सरळ चाललाय. काय सीमारेषा पार होईल का? याच दरम्यान लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण जरूर केलं जात आहे. जीवाची इथं बाजी लावली आहे क्षेत्ररक्षकाने, पण तोपर्यंत मात्र धावून देखील आपण पाहतोय. धावा टोटल घेतल्या आता 3. या 3 धावेने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 9चा आकडा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाखेर 9 धावा. षटक क्रमांक दुसरा बघूया कोण घेऊन येतोय. याच दरम्यान आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर किरण. हा बॉलर बॉलिंग मार्कवर येतोय किरण जाधव. गावदेवी बाहे संघाचा हा दुसरा बॉलर नक्की झालाय. पहिलं षटक मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळलाय. याच दरम्यान आपण पाहूया सुरेख फटका जरूर खेळलाय. हा बॉल मात्र आपण पाहतोय जरूर स्लिप मध्ये चाललाय. बॉल अडवण्यामध्ये यश आलंय आणि इथं आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट. यास 2 धावा. काय तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? यास तिसरी धाव देखील कंप्लीट. हो, आणखी एक ओव्हर थ्रो होतोय, पण इथं बॅकअप लावला जातोय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावेने जरूर या ठिकाणी आपण पाहतोय 9 आणि 3 12चा आकडा स्कोर कार्डवर या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. तेरा धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 14 धावा. किरण बॉलिंग मार्कवर. ओ, याच वेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा विचार केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता केली जाते किरण जाधवच्या माध्यमातून. वाह, यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार आलाय बेस्ट षटकार. वाह, काय टायमिंग केलंय. प्रॉपर कनेक्शन, एकदम परफेक्ट कनेक्शन केलंय. टायमिंग जबरदस्त पाहायला मिळालं आपल्याला. फलंदाज आपण पाहतोय प्रणयच्या बॅटमधून हवाई फायर येतोय. षटकार आणि 6 धावेने धावसंख्या देखील जलद गतीने वाढते. 20 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच झोन मध्ये हा बॉल चाललाय, पण यावेळेस टायमिंग मिस होतोय आणि इथं झेल टिपलाय. प्रणयचा खेळ संपलाय. प्रणयच्या पारीचा होतोय अंत. स्कोरबोर्ड होतोय शांत. विकेट नंबर 2 प्रणय बॅक टू द पवेलियन. षटकातील पाहूया पुन्हा एकदा विनय लाड यावेळेस बॅटिंग मार्कवर. एक बंधू आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर तर दुसरे बंधू मैदानाच्या आतमध्ये कोलाड हिल्स संघाकडून. षटकातील
याच दरम्यान आपण पाहतोय जरूर इथं आपण पाहिलं तर हा बॉल विनयजी लाड सोडून देण्याचा विचार केला होता, पण हलकासा बॉल पडल्यानंतर काटा बदलला, आतमध्ये फिरलाय, मूव्ह केलाय आणि इथं डॉट बॉलची सांगता केली जाते किरण जाधवच्या माध्यमातून. या षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका जरूर हाताळलाय का, हा बॉल सीमा पार जाईल का नाहीये. बॉलला इथं मात्र अडवण्यामध्ये यश येते, क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय, पण मिळतील 2 धावा विनय लाड या फलंदाजाला. या 2 धावेच्या सहाय्याने 22 धावा, षटक क्रमांक दुसरं होतंय समाप्त. 2 षटकाखेर 22 चा आकडा स्कोर कार्डवर. याच दरम्यान आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत. सन्माननीय आदरणीय संदेश दादा, कोलाड क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच या ठिकाणी तो सेलिब्रेट आपण करणार आहोत. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर या ठिकाणी पाहतोय आपण. यावेळेस आपण पाहतोय मैदानावर टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, आणखी एक धक्का, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर आपल्याला पाहायला मिळतील. संदेश दादा यांचा आज वाढदिवस आहे आणि जरूर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या क्रिकेटच्या माध्यमातून एका विकेटवर येतो आणि जरूर इथं वाढदिवस त्यांचा या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश दादा यांचा अध्यक्ष सतीश दादा जाधव या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. जोरदार या ठिकाणी वाढदिवस हा साजरा केला जातोय. हा क्रिकेटचा खेळच मित्रांनो तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं एकत्र आणतो आणि तोच क्रिकेटचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, खास करून आजच्या दिवसामध्ये देखील. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, हळवी असतात मन जी शब्दानं मोडली जातात आणि शब्द असतात जादूगर ज्याने माणसं जोडली जातात. मोत्याला तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची आणि क्रिकेटचा खेळ देखील तुम्हा आम्हाला एकत्र बांधून ठेवतो. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळलाय. इथं आपण पाहतोय हा बॉल लॉंगॉनच्या डोक्यावर चाललाय आणि इथं जर पाहिलं तर 2 धावा जरूर घेतल्या जातील. 2 धावेच्या सहाय्याने स्कोर कार्डवर बदलाव केला जातोय. आतापर्यंत 25 धावा कोलाड हिल संघ एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 25 धावा, षटक क्रमांक 3 सूरज घेऊन येतोय गावदेवी बाहे संघाकडून. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय टॉपेज लागला, हवेमध्ये बॉल आहे, विकेट किपर बॉल खाली, आणखी एक टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट नंबर 4 विनय लाड बॅक टू दी पॅव्हिलियन. खरंच कोलाड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं संदेश दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि भव्य दिव्य नाईट कोलाड क्रिकेट महोत्सव यांच्या वतीनं संदेश दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. षटकातील आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय, बॉल मात्र सरळ चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय, पण धावा मिळते तब्बल 2. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश बॅटिंग मार्कवर कोलाड हिल्स संघाकडून. टोटल धावसंख्या कोलाड हिल्स संघाची 27 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात कोलाड हिल्स संघाची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस जरूर षटकातील पुढचा बॉल. हा बॉल मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला अचूक टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला आणि इथं डॉट बॉलची सांगता देखील केली जाते. षटक क्रमांक 30 होते समाप्त. 3 षटकाखेर 27 धावा 27 धावा
4 गडी बाद या स्थितीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कोलाड हिल संघ येणारे 6 चेंडू नक्कीच इथं बाकी असतील. नवीन गोलंदाज रोहित देवकर बाहेर संघाकडून न जाकतवर स्ट्रोक, पण यावेळेस मात्र जेल होतोय ड्रॉप. मिळतायत 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार शानदार धमाकेदार चेंडू अटके पार आलाय बेस्ट चौकार. निकेतने चांगला फटका जरूर खेळला होता. असं वाटलं होतं की 6 धावा मिळतील पण नाहीये. झेल ड्रॉप झाला पण 4 धावा तर नक्की मिळाल्या. पुन्हा एकदा याच दरम्यान आपण पाहतोय जरूर थायपॅडला बॉल लागतोय, अपील केली जाते, पण इथं आपण पाहतोय बॉल ऑन साइडला जातोय. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 32 धावा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कोलाड हिल संघाच्या पॉवरफुल स्टार्ट, जबरदस्त इनिंग कोलाड हिल संघाची, पण बाहेर संघ कितपर्यंत थांबवेल हे देखील पाहण्याची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण बॉलवर वेगाने येतोय, डीपला येतोय, तोपर्यंत सिंगल एकच धाव. सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा या ठिकाणी बदलाव केला जाईल. प्रत्येक बॉलवर इथं मात्र स्ट्राइक रोटेट केली जाते. पुन्हा एकदा रोहित देवकर गावदेवी बाहेर संघाचा हा चौथा बॉलर. यावेळेस आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न केला होता, पण इथं बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागतोय. परिणाम आपण पाहतोय सिंगल एकच धाव मिळते. सिंगल एका धावेने धावसंख्या होते स्कोर कार्ड वर 34 धावा. 4 चेंडू षटकातील 34 धावा. आणि आता जर पाहिलं तर 2 चेंडू बाकी या षटकातील. नक्कीच पाहतोय आपण पाचवा बॉल यावेळेस आपण पाहतोय डीप मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस. हा बॉल सरळ होतोय फरार. धावा मिळतील 4. येतोय दणदणीत बेस्ट चौकार. थोडीशी चुकी जरूर होते. गावदेवी बाहेर संघाकडून मिस फीड होतीये. क्षेत्ररक्षण खूप मजबूत करावं लागेल बाहेर टीमला. 38 धावा. शेवटच्या बॉलवर मोठा हिट केलाय जरूर. शेवटच्या बॉलवर झेल टिपलाय आणि टोटल धावसंख्या 38. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 39 धावांची गरज गावदेवी बाहेर संघाला. यानंतर होणारा सामना साईनगर खांब विरुद्ध वागेश्वर देव कान्हे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स वर यायचंय. साईनगर खांब वागेश्वर देव कान्हे मॅच क्रमांक 7. कोलाड हिल संघाने चांगली टोटल जरूर उभी केले. 24 बॉल मध्ये 39 धावांची गरज गावदेवी बाहेर संघाला. बघूया हे आव्हान कशा पद्धतीने पेलणार गावदेवी बाहेर संघ हे देखील पाण्याची इथं गरज जरूर आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं येऊन स्वतः चॉईस करा ना. चला फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. गावदेवी बाहेर संघाला विनंती असेल. फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टेनिस क्रिकेटचा खेळ खरंच एक मान सन्मान देणारा खेळ.
एक प्राणाहून प्रिय असणारा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. माझ्या बॅगेत एक नवीन आहे काढून या खेळाचं खूप तो एक बॉल प्रत्येक विभागामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जरूर कौतुक केलं जातं. कारण टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हाला आनंद देऊन जाणारा हा खेळ आहे. या टेनिस क्रिकेटचा खेळ खेळताना प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान सन्मान दिलाच पाहिजे. कारण बोलताना शब्दांचा वापर जपून केला पाहिजे. कारण शब्द म्हणजे दुवा आहे, शब्द म्हणजे दवा आहे, शब्द म्हणजे दावा आहे आणि शब्द म्हणजे माणुसकीचा ठेवा आहे. तर टेनिस क्रिकेटचा खेळ खेळताना नक्कीच मित्रांनो शब्द कशा पद्धतीने वापरावे याचा देखील विचार करण्याची गरज आहे. कारण आपण आता प्रत्येक ठिकाणी पाहतो पूर्वीचा टेनिस क्रिकेट आणि आत्ताचा टेनिस क्रिकेट याच्यामध्ये खूप सारा बदलाव झालेला पाहायला मिळतो. कारण असोसिएशनच्या माध्यमातून खूप कडक नियम आपल्याला पाहायला मिळतात. मग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या खेळाडूला अपशब्द वापरू शकत नाहीये. पूर्वीचा टेनिस क्रिकेट हा वेगळा असायचा, आता मात्र खूप शिस्तप्रिय असा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान आपण बघतोय पहिलाच बॉल या ठिकाणी हाताळलाय जरूर. विकेट किपर मिस होतोय. पहिल्याच बॉलवर बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल, एक धाव या ठिकाणी दिली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज आणि प्रसाद, गावदेवी बाहे संघाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉलर आहे प्रणय लाड बॉलिंग मार्कवर, जो एक चांगला फलंदाज, एक चांगला बॅट्समन आहे आणि आता एक बॉलर म्हणून जरूर पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली बॉलिंग केली होती. एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असलेला कोलाड हिल संघाचा प्रणय लाड बॉलिंग मार्कवर. यावेळेस आपण पाहतो हलक्या हाताने दिशा दाखवली. शॉर्ट थर्डमॅनला बॉल चाललाय. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. फिल्डिंग करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन जरूर त्या ठिकाणी दिलं जात आहे. सिंगल, एक धाव. 2 बॉल मध्ये 2 धावा हे समीकरण जरूर या ठिकाणी दर्शवलं जात आहे. षटकातील पुन्हा एकदा आपण पाहूया. तिसरा बॉल. ओ हो, याच वेळेस आपण पाहतोय प्रणय लाडचा चेंडू आहे ब्युटिफुल आणि इथं फलंदाज सूरजची केले दांडी गोल. विकेट नंबर 1 सूरज. बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का, पहिली विकेट जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय विजय माठल. कबड्डी खेळतो तो काय रे? षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय जरूर इथं मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश जरूर केलंय, पण आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना बॉलर आपण पाहतोय प्रणय लाड आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळलाय. षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त. पहिला षटकाखेर पंच अजून एक बॉल. हा एक बॉल आहे. पाच बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा हे समीकरण जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी देवकाने टीमची बॅट घेऊन गेली आहेत. फुगाव टीम ती बॅट या ठिकाणी आणून द्यायची ही विनंती असेल आपल्याला. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळलाय आणि इथं आपण पाहिलं सुरेख झेल देखील टिपलाय. आणखी एक धक्का गावदेवी बाहेर संघाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित देवकर मैदानाच्या आतमध्ये गावदेवी बाहेर संघाकडून स्ट्राइक एंडवर प्रसाद बॉलिंग मार्कवर कोलाड हिल संघाकडून शुभम आलाय. यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर मोठा फटका खेळला वाईडिस लॉंगॉनच्या डोक्यावर झेल होतो ड्रॉप. मिळतील तब्बल 2 धावा. या 2 धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय. धावफलकावर धावा जर आपण पाहिलात ना तर 4 धावा. पहिला षटक आपण पाहिलात प्रणय लाडने काय हात ताळलाय जबरदस्त षटक हाताळला. ओ यावेळेस मात्र 3 स्टंप खोलले मोठा हिट मारण्याचा प्रयास आपण पाहतोय. डेपा बॅकवर्डला या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. सिंगल एकच धाव. सिंगल एका धावेने 5 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये आणि या वेळेला 2 धावा मिळतील. सातत्याने इथं स्ट्राइक रोटेट केली जाते गावदेवी बाहेर संघाकडून. धावफलक मात्र पुढे सरसावताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 7चा आकडा स्कोर कार्डवर आतापर्यंत गावदेवी बाहेर संघाचा. पुन्हा एकदा डायरेक्ट बॅटवर यावेळेस आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान डेंजर झोन कडे फलंदाज पाहायला मिळाला आपल्याला. पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. सिंगल एक धाव 8 धावा. शुभम बॉलिंग मार्कवर. शेवटचे 2 चेंडू बाकी. षटकातील 5वा बॉल. 5व्या बॉलवर केलाय प्रहार. यावेळेस मात्र नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. काय तिसरी धाव देखील मिळेल का? येस तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये 3 धावेने. 8 आणि 3 11 धावा. 5 चेंडू षटकातील 11 धावा. हे समीकरण जरूर या ठिकाणी जोडलं जात आहे. षटकातील 1 चेंडू बाकी. शुभम या बॉलरचा. यावेळेस आपण मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला हलक्या हाताने मात्र बॉलला खेळलाय. सिंगल एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला. याच दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. वाह चांगली रनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आणि 2 षटका अखेर 13 धावा स्कोर कार्डवर. 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज जिंकण्यासाठी. गावदेवी बाहेर संघाला जिंकण्यासाठी. बारा बॉल मध्ये 26 धावा जिंकण्यासाठी. 12-26 26-12 ची मॅच. बॉलिंग मार्कवर कोलाड हिल संघाकडून गौरव येतोय. 12-26 म्हटलं तर प्रत्येक ओव्हर मध्ये 13-13 धावा करायच्या आहेत गावदेवी बाहेर संघाला जिंकायच्या असलेल्या मॅच मध्ये. तर षटकातील आपण पाहूया पहिला बॉल. मोठा फटका खेळला लॉंगॉनच्या डोक्यावर. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखी एक धक्का. फलंदाज बॅक टू दी डग आउट. नवीन फलंदाज निकेत जाधव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर बॅटिंग करण्यासाठी. नंबर 5 वर वा सुरेख बॉल या ठिकाणी हाताळलाय. चांगली बॉलिंग अचूक टप्प्याची बॉलिंग या ठिकाणी होतीये. गौरव या बॉलर कोलाड हिल संघाकडून. हे षटक फार महत्वाचं असणार आहे खास करून कोलाड हिल संघाकडून.
आणि हे षटक तितकंच महत्वाचं असणार आहे गावदेवी बाहे टीमसाठी. या षटकांमध्ये धावांची लयलूट करावी लागणार आहे बाहे संघाला या मॅच मध्ये वापसी करायची असेल तर. गौरवचा तिसरा बॉल याच दरम्यान हा बॉल देखील डॉट खेळवला जातोय फलंदाजाला. वा, आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल देखील डॉट. जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन गौरव या बॉलरचा. कोलाड हिल संघाकडून रोखलंय, थांबवलंय, धाव संख्येला लगाम लावलाय, अंकुश लावलाय या मॅच मध्ये. नक्कीच आपण पाहूया षटकातील चौथा बॉल गौरव याचा. चौथा बॉल इथं देखील आपण पाहतोय विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक धक्का गावदेवी बाहे संघाला. 4 चेंडू आतापर्यंत, 4 चेंडू डॉट पाहायला मिळतात आपल्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर सपकाळ बाहे संघाकडून. वा भाई वा, 5वा बॉल देखील डॉट. जबरदस्त बॉलिंग गौरवची. 5 चेंडू डॉट आणि 1 गडी बाद केलाय या बॉलरने कोलाड हिल संघाकडून. काय घातक अशी बॉलिंग पाहायला मिळते, अचूक टप्प्याची बॉलिंग. काय मिडल ओव्हर या ठिकाणी फेकले जाईल का, प्रश्नचिन्ह जरूर आहे गौरवच्या पाठीमागे. उत्तर देण्यासाठी शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर आपण पाहतो ऑन साइडला फटका खेळलाय. सिंगल, 1 धाव. सिंगल, 1च धाव, 1 गडी बाद. काय जबरदस्त षटक गौरवचं. आणि आता 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. 6 बॉल 25 धावा जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. जरूर आपल्याला पाहिल्याने बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय खाम क्रिकेट असोसिएशन आपले अध्यक्ष सागरजी तेलंगे जरूर आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठी धावसंख्या करायची आहे. 6 बॉल मध्ये 25 धावा करायच्या आहेत. पहिला बॉल आपण पाहतोय. बॉल पडल्यानंतर हलकासा थोडासा काटा बदलला होता, मूव केली होती, पण इथं पहिलाच बॉल डॉट फेकला जातोय. सागरजी तेलंगे यांच्या माध्यमातून 5 बॉल मध्ये 25 धावांची गरज. बाहेर संघाला जरूर चान्स आला होता जिंकण्याचा, कारण एक छोटी टोटल होती, चेस करायची होती, पण इथं आपण पाहिलं चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. आणि याच दरम्यान सिंगल, 1 धाव. इथं सिंगलने मात्र काहीच होणार नाहीये, मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 24 धावा. 4 बॉल मध्ये 24 धावा म्हटलं तर 6-24 अर्थात प्रत्येक बॉलवर षटकाराची गरज आहे या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी नाहीये. इथं देखील सागरजी तेलंगे चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळते आपल्याला. 3 बॉल मध्ये 23 धावा जिंकण्यासाठी. 3 बॉल 23 धावा, अशक्य असं आव्हान. मला वाटतं पुन्हा एकदा कोलाड हिल संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील. वा, हा चेंडू देखील सागरजी तेलंगे याचा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. आता उर्वरित फक्त 2 चेंडू बाकी या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. जवळजवळ विजय निश्चित केलाय कोलाड हिल संघाने. या बॉलवर देखील आपण पाहतोय सिंगल, 1च धाव, 1 चेंडू बाकी. जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज. हा सलग दुसऱ्यांदा विजय नक्कीच असेल कोलाड हिल संघाचा. टोटल मात्र आपण पाहिलेत 38 धावा केल्या. 39 धावांना चेसिंग करताना बाहे संघ थोडासा बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कोलाड हिल संघ विजयी होतोय. विजयी संघाचे मनापासून हार्दिक अभिनंदन. तर गावदेवी बाहे संघ पराभूत होतोय.
त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक. चला त्वरित मैदानामध्ये जायचंय. विनंती असेल आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. साईनगर खाम वागेश्वर देवकाने